जय शिवराय. नमस्कार. आम्ही नारायणगाव इथून 1 महिन्यापूर्वी काही पिल्लं नेली होती. ब्रह्माची टर्कीची पिल्लं नेली होती आणि आत्ता जे बदक पिल्लं आता विक्रीसाठीची तयारी आम्हाला स्टेटसवर समजलं. त्यासाठी आम्ही पिल्लं नेण्यासाठी आत्ता आलेलो आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस पिल्लं आम्ही घेऊन गेलो त्यांची क्वालिटी आम्हाला आवडली आणि व्हरायटी देखील इथे पुष्कळ असल्यामुळं ज्या व्हरायटीची पिल्लं आम्हाला हवी आहेत इथे उपलब्ध असतात त्यावेळेस आम्ही स्टेटस करून येत असतो आणि ती पिल्लं इथून घेऊन जात असतो. आम्ही हे सगळं आमचे जे काय आम्ही पिल्लं वगैरे नेतो तर ती आम्ही सगळी आमचे शोसाठी किंवा आम्हाला म्हणजे रिसॉर्टचा एक वेगळं पार्ट बनवण्यासाठी इथले जे काय व्हरायटी आहेत त्या व्हरायटीचा आम्ही यूज करण्यासाठी प्रत्येक व्हरायटीची पिल्लं आम्ही इथून घेऊन जातो आहे. आत्ता आम्ही सध्या जे उपलब्ध बदकाची पिल्लं आहेत ती नेण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त रनरची देखील पिल्लं आम्ही घेतलेली आहे. सर तुम्ही इंडियन रनर आणि व्हाईट पॅकिंग बदक घेतलेले आहेत. यस. आपला परिचय द्या ना. मी आदिक कुचिक श्रवण सिंगोटे नारायणगावरून आलं आहे. आम्ही रिसॉर्टसाठी रिसॉर्टला मुलांची विजिट कंटिन्यू असल्यामुळं त्यांच्या माहितीसाठी आम्ही एक पार्ट तयार केलेला आहे पक्ष्यांचा, विविध प्रकारच्या पक्ष्यांचा, आणि त्या पक्ष्यांचं कलेक्शन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी मयूरला भेट देत असतो. मयूर याच्यामध्ये तुम्ही येत असता. हो. आणि जी पिल्लं आम्हाला अवेलेबल असतात ती आम्ही घेऊन जात असतो. ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही आलात. तुम्हाला मयूर याच्याकडनं वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळाल्यात. हो. आणि तुम्ही तुमच्या फार्मवरती नेल्यात पण. तर तुम्हाला कसं वाटलं क्वालिटी पक्ष्यांची? अतिशय सुंदर. पक्ष्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही छान आहे. चांगले आहेत ना? हो. समाधानी आहात तुम्ही? समाधानी नाही आहे. आम्हाला अजून व्हरायटी पाहायला भेटल्या पाहिजेत, आम्हाला खरेदी करायलाही भेटल्या पाहिजेत, पिल्लंही भेटली पाहिजेत. ठीक आहे सर, नक्कीच मयूर याच्यावेळी तुमच्या अपेक्षा पूर्ण कराल. आणि शेतकरी मित्रांना देखील त्याबद्दल मग माहिती होते. नंतर त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी देखील ही म्हणजे अशा प्रकारचं प्रदर्शन म्हणा, अशा प्रकारचं सेंटर म्हणा फायदेशीर पडतं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आलात, भेट दिलीत त्याबद्दल. आपला परिचय? मी श्रवण शिंगोटे. मी पण यांच्यासोबत आलो आहे. मी पण नारायणगावला राहतो. मी पहिल्यांदा एवढं मोठं फार्म बघितलं असं. मी तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी म्हणजे कोंबड्या, बदक भेटतात आपल्याला आणि त्यांची क्वालिटी पण चांगली व आपल्याला चांगले मार्गदर्शनही देखील आपल्याला भेटतं इथून. त्यांना कसं पाळावं, कसं त्यांचं खाद्य म्हणजे त्यांना वेळच्या वेळी द्यावं हे पण आपल्या इथून कळालं. मला नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप सुंदर हे फार्म आहे आणि मला खूप आवडले. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही आलात त्याबद्दल.